कुमारधारे सुजनोद्धारे विज्ञानधारय पुनीहि मामघस्तोमं लुनीहि सदनिहितम। सुजनोद्धारे हे संबोधन आहे, म्हणजे सज्जनांना उद्धार करणाऱ्या हे सुजनोद्धारे। हे कुमारधारे, हे कुमारधारा नदी। विज्ञानधारया म्हणजे परमात्म्याविषयीच्या ज्ञानाच्या धारेने। माम मला पुनीही पवित्र कर। सदनिहितम म्हणजे सज्जनांना अनिहित असणारे, अनिष्ट असणारे किंवा सत्कर्मास प्रतिरोध करणारे। अघस्तोमम म्हणजे पापांचा समूह। लुनीही म्हणजे छेद कर किंवा नष्ट कर। भावी समीर श्री वादिराज स्वामीजी इथे पवित्र अशा कुमारधारा नदीचे वर्णन करतात। वादिराज स्वामीजी सांगतात, हे सज्जनांचा उद्धार करणाऱ्या कुमारधारे, तुझ्या परमात्म्याविषयी ज्ञानधारेने मला पवित्र कर। तसेच सत्कर्मांना विरोध करणारे ते पापांचे समूह तू नष्ट करून टाक। पुढील श्लोकामध्ये देखील वादिराज स्वामीजी नदीस प्रार्थना करताना सांगतात, हे कुमारधारे, मोक्ष देणाऱ्या तुझ्या तीरावरती सतत मंत्रजप आणि तपश्चर्या आम्ही करू। कारण निसर्गरम्य आणि शांत असा या नदीचा तीरच असा आहे की एखाद्या नास्तिकाला देखील इथे तपश्चर्या करण्याचा मोह उत्पन्न होतो। श्री क्षेत्र कुके सुब्रमण्यम येथे जाणाऱ्यांना ही कुमारधारा नदी परिचित असते, कारण या नदीचे या क्षेत्राशी निगडीत अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। सुब्रमण्यम देवाच्या नित्य अभिषेकापासून देवाच्या मुख्य उत्सवातील अवभृत स्नानापर्यंत या नदीशिवाय कोणतेही उत्सव येथे साजरे केले जात नाहीत। या नदीमध्ये स्नान करणाऱ्यांचे सकल चर्मरोगही नाहीसे होतात अशी मान्यता आहे। ही पवित्र अशी कुमारधारा नदी कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यामधील पुष्पगिरीच्या अरण्यामध्ये उगम पावते आणि 80 किलोमीटरचा प्रवास करून उप्पिनंगडी येथे सहस्रलिंगेश्वराच्या ठिकाणी नेत्रावती नदीला मिळते। कर्नाटकातील कुर्गमधील प्रसिद्ध मल्लळ्ळी हा धबधबा याच नदीच्या तीरावरती आहे। स्कंदादी पुराणामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे शिवपुत्र कार्तिकेयाने तारकासुराचा वध करून येथेच आपली शस्त्रे धुतली आणि स्नान केले। त्याचा देवसेनेसोबत विवाह देखील याच नदीच्या तीरावरती झाला। भगवान परशुरामांनी देखील त्रेतायुगामध्ये इथे स्नान केले। तसेच श्रीकृष्ण आणि जांबवतीचा पुत्र असलेला सांब हा ऋषींच्या शापामुळे कुष्ठरोगग्रस्त झाला होता। त्याने हा रोग या नदीमध्ये स्नान करून नाहीसा केला आणि आपले मूळ सौंदर्य मिळवले। असे सांगतात की चंपाषष्ठीच्या वार्षिकोत्सवाच्या वेळी अनेक मैलांचा प्रवास करून मोठ्या आकाराचे मत्स्य इथे उत्सव पाहण्यासाठी येतात आणि उत्सव झाल्यानंतर ते आपल्या स्थानी निघून जातात। कुक्के सुब्रमण्याखेरीज आदि सुब्रमण्यम, अग्रहारातील प्राचीन सोमनाथ मंदिर अशी अनेक देवालये याच नदीच्या तीरावरती आहेत। या नदीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे जगद्गुरू मध्वाचार्यांची एक परंपरा असलेल्या श्री सुब्रमण्यम मठातील 36 वृंदावनांपैकी बहुतांश वृंदावने सोमनाथ देवालयाजवळ असलेल्या अग्रहारातील याच नदीच्या तीरावरती वसलेली आहेत। यामध्ये मध्वाचार्यांचे बालसन्यासी शिष्य ज्यांना आचार्यांच्या अंगाखांद्यावरती खेळण्याचे भाग्य मिळाले अशा श्री अनिरुद्ध तीर्थांचे सुमारे 700 वर्षापूर्वीचे वृंदावन आहे। तसेच त्यांचे शिष्य असलेल्या वराह तीर्थांचे देखील वृंदावन इथेच आहे। अशा या पवित्र कुमारधारेचे दर्शन आणि स्नान सर्व सज्जनांनी आयुष्यामध्ये एकदा तरी करून आपले आयुष्य सार्थकी करावे।